श्री शंभो हर हर महादेव. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आमच्या कार्तिकी पायवारीची सुरुवात आज आम्ही देवघर शंभू महादेवाच्या आशीर्वादाने केली आणि दिंडी मार्गस्थ झाली. आमच्या वारकऱ्यांना रस्त्यावरती अजिबात कसलं भान राहत नाही देहाचं. जिथे जागा मिळेल तिकडे पडायचं आणि फक्त भगवंताच्या आनंदामध्ये नाचायचं आणि उड्या मारायच्या. कारण काय, फक्त भगवंताला रंजवायचं. खूप आस्वाद घेत, खूप प्रेमानं गात, भगवंताला आपल्या अंतःकरणातील प्रेम अर्पण करीत आमची वारकरी मंडळी निघाली. काही ठिकाणी आम्ही कच्च्या रस्त्यानं सुद्धा प्रवास केला. मग अन्नदात्यांच्या घरी जरा भजन सेवा संपन्न करून त्यांच्या इथे प्रसाद ग्रहण केला आणि थोडी विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर थोडं अंग मोकळं झाल्यावर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आणि आमच्या इथे एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतो तो असा, थोडं पुढं गेल्यानंतर एका शिखर शिंगणापूरच्या फाट्याजवळ त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. वारीमध्ये आल्यापासून मला काय अनुभव आले, माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला, माझी अंतःकरणवृत्ती, माझी साधना याच्यामध्ये काय बदल झाला, या सर्वांचं विवरण आमची वारकरी मंडळी मोठ्या आनंदाने करतात. आता प्रत्येकाला बोलायला संधी मिळाल्यानंतर मग आता संधी सोडेल कोण. सर्वांनी आपली अगदी मनं मोकळी केली आणि ऐकून महाराज खरोखर सांगावं की दुसऱ्याच्या अनुभवातून समोरचा व्यक्ती काहीतरी शिकतो की आम्ही वारी का करतोय, आम्ही साधना का करतोय, याचं उत्तर आम्हाला मिळतं. नवे जे नवीन आहेत त्यांच्याकरिता यांचे विचार अगदी प्रेरणादायी ठरतात. आणि मग सर्वात महत्त्वाचा क्षण, आमचे उरलेले सर्व वारकरी गावावरून दिंडीमध्ये सामील झाले आणि अशा प्रकारे आमची संख्या वाढली गेली. मग पुन्हा आम्ही नाचत गात उड्या मारत आनंद घेत मुक्कामाच्या जागी पोहोचलो. त्या ठिकाणी सर्वांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद केला. खरं सांगू का मित्रांनो, दिवसभर चालल्यानं पायामध्ये जो काही क्षीण, जो काही थकवा निर्माण होतो तो संध्याकाळी कुठे जातो काय माहीत. संध्याकाळी नाचताना या थकव्याचं काहीच वाटत नाही. आपलं शरीर अगदी पुन्हा ताजं तवानं टवटवीत होतं. महिला मंडळी, गुरुवर्य मंडळी आणि सर्व वारकऱ्यांनी, लहान मुलांनी नाचण्याचा आनंद घेतला. पाहू शकता की रंगे रंगे रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे, या संतोक्तीप्रमाणे जर रंगायचं असेल तर कुणाच्या रंगात रंगावं, फक्त पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगावं. पांडुरंगच आपल्या सर्वांचा एकमेव आश्रयस्थान आहे. सायंकाळी महाआरती झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनाचा आस्वाद घेत असताना मुख्य यजमानाच्या हातून संकल्प सुटला आणि सर्वांनी आपले हात वरती करून अन्नदाता सुखी व्हावं या मोठ्या शब्दामध्ये आशीर्वाद दिला. रामकृष्ण हरी.